नमस्कार. मी आज श्रीमती अश्विनी भिडे नवीन कमिशनर बनल्यानंतर त्यांना भेटायला आलो होतो. त्यामध्ये काय मुंबईचे प्रश्न, माझे विधानसभाचे प्रश्न, काय चर्चा असा पण विषय होता. गणेश खणकरजी आमचे महानगरपालिका नेते आणि नगरसेवक पण बरोबर होते. मुख्यतः मुंबईमध्ये आता मी एक नवीन GR इश्यू केला आहे. त्यामध्ये झोपडपट्टी भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये असा सर्व ठिकाणी स्किल सेंटर सुरू करायचा. पूर्वी हा अट 1500 स्क्वेअर फीटची होती. 1500 स्क्वेअर फीट कुठे अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण महात्मा फुले स्किल सेंटर असा एक नवीन स्कीम त्या दिवशी सुरू केली. महात्मा फुले साहेबांचे जन्मदिवस निमित्त त्यांच्या गावामध्ये माननीय मुख्यमंत्रीने त्यांचा लोकार्पण केला. आणि सर्व परत सांगू का? पैसे परत सांग. हे खाली करू. नमस्कार. श्रीमती अश्विनी भिडे याने महानगरपालिका कमिशनर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्याने भेटायला मी आज आलो होतो. माझ्याबरोबर आमचे पार्टीचे गटनेता महानगरपालिकाचे श्री गणेश खणकरजी नगरसेवक सर्वजण होते. मुंबईचे काही समस्याबाबत चर्चा झाली आणि त्याशिवाय 2-3 विशेष मी माझ्याकडे काही पत्र घेऊन आलो होतो. त्यामध्ये एक, माझ्याकडे जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्किल डिपार्टमेंट दिलं आहे, त्या स्किल डिपार्टमेंटमध्ये आम्ही महात्मा फुले साहेबांच्या नावावर एक नवीन योजना सुरू केली आहे. आणि ती योजनामध्ये जे दुर्गम भाग आहे, झोपडपट्टी क्षेत्र आहे, त्या क्षेत्र में विशेष स्तरावर ते लहान 300 स्क्वेअर फीटचा स्किल सेंटर सुरू करायचा असा प्रस्ताव होता. त्यासाठी महानगरपालिकाची रिकामी क्लासेस रूम किंवा 4चे नंतर महानगरपालिकाचे स्कूल्स प्रत्येक विभागात 24 विभागमध्ये एक सुरू करावा असा मी एक पत्र त्याने दिला आहे. आणि त्यामध्ये सर्व खर्चा महाराष्ट्र सरकारचे स्किल डिपार्टमेंट करणार आहे. त्याशिवाय त्यामध्ये 35% रिझर्वेशन महानगरपालिकाच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. हा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ना आजच्या काळाची गरजेप्रमाणे स्किलशिवाय काय पर्याय नाही आहे. पण शिक्षण घेऊ शकता, पण जोपर्यंत आपल्याकडे स्किल नाही आहे तोपर्यंत शिक्षणाचा उपयोग, अल्टिमेट उपयोग नाही आहे. हा त्याने स्वीकार केला आणि ते योग्य इंस्ट्रक्शन देतील. त्याशिवाय माझी विधानसभामध्ये हँगिंग गार्डन, सर फिरोजशाह मेहता गार्डन, त्यामध्ये सिनियर सिटीजनसाठी एक रॅम्प व्हावा, या नगरसेवक सनी सानपजी होते त्याच्याबरोबर, ते त्यासाठी मी त्यांचा रिक्वेस्ट लेटर दिला, ते पण ते करणार आहे. आणि त्याशिवाय जे एक हनुमान टेकडी म्हणून सायनमध्ये एक संस्था आहे, त्यामध्ये एक उपयोगासाठी रस्ता जे आहे ते रस्ता DP रस्ता आहे, पण ते रस्ता एनक्रोच आहे, तो रस्ता मोकळा व्हावा, त्या रिक्वेस्ट करायला ते संस्थाचे लोक आले होते. तिघही विषय मी त्यांच्यासमोर ठेवले. राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक जी आहे ती जाहीर झाली आणि एकंदरीत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सगळी जुळवाजुळव करावी लागणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे मी पण ते जुळवाजुळवी त्याने करावी लागेल असं सत्य आहे, पण निर्णय तर माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे जे सहयोगी पार्टी जे ते करणार आहे. अच्छा, महाराष्ट्राची धुरा मुख्यमंत्रीजी आणि उपमुख्यमंत्री हातामध्ये, ते जास्त सीट आमची आहे, ते निर्णय करतील. राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता तयार झाली, कारण का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलंय की ज्यांना मराठी येतं त्यांनाच आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने देणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही बघताय, कारण का मराठी की उत्तर भारतीय मतदार हा तुमचा मतदार आहे? नाही, उत्तर भारतीय मतदार आमच्या असेल आहे, पण त्याने काय मराठी शिकण्यामध्ये काही प्रतिबंध नाही आहे. सर्वांनी मराठी शिकवण्याची गरजेच आहे. त्याने चांगला निर्णय केला आहे. सर्वांनी मराठी शिकायली हवा आणि मराठी बोलायची हवं. थेट परवाने रद्द होणं, कारण का अशा पद्धतीची भूमिका कुठेतरी प्रामुख्यानं कल्याण डोंबिवली असेल
मुंबई महानगरपालिका असेल या तुमचा मतदार कुठेतरी त्याला नाही, मतदार कोणाचे नसते, मतदार मतदार संविधान प्रती असतात. हा तुम्ही जे सांगताय ते माझ्याकडे डिटेल पण नाही, मी डिटेल बघून नंतर सांगतो. सर एक बात बताइए, आप राजस्थान हो गया, यूपी हो गया, बिहार हो गया, यहाँ भी मराठी लोग रहते हैं वहाँ पर क्या करिए कंपल्सरी किया जाए क्या मारवाड़ी सीख लो आप या उत्तर भारतीय भाषा सीख लो? ये कंट्रोवर्सी को बढ़ाने में कोई फायदा नहीं है. महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, वो सबको साथ में लेके चलने का उनका निर्णय रहता था. यहाँ भी सबको माननीय नरेंद्र भाई मोदी और माननीय देवेंद्र फडणवीस जी का सबका निर्देश है, सबको साथ में लेके चलो. इस कंट्रोवर्सी को बढ़ाने में देश का समाज का नुकसान है, मुंबई का नुकसान है. लेकिन उनको आज उनको जो मारपीट हो रही जो घटनाएं ठीक है, घटी, आपका उसकी प्रश्न अलग रोकथाम है. करने के लिए मैंने सरकार क्या कदम उठा रही है वो बताइए. ठीक उसको सरकार क्या उठा रही है? तो कुछ हुआ क्या? क्योंकि पहली मीटिंग में मैडम ने पदभार संभाला, पहली मीटिंग आपके रिजर्व के ऊपर ही लिया था, उसका कुछ फाइनल डिसीजन आया? नहीं, उसका फाइनल डिसीजन मैं महानगर पालिका का, महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र जी का धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने लोगों की भावना समझकर योग्य निर्णय लिया है. और पहले जो प्रस्ताव था कि वाटर रिजर्वर को तोड़कर वहाँ पर रिपेयर किया जाएगा, उसकी बजाय अभी उसको ऐसे ही मेंटेन किया जाएगा. और बाजू में उसको चूँकि 4 सेक्टर्स में से एक सेक्टर को बंद किया जाना पड़ेगा इंटरनल रिपेयर के लिए, जो कि ऊपर से घूमने फिरने के लिए लोगों को तकलीफ नहीं आएगी. और इसलिए जब तक वो बंद किया जाएगा तो पानी की सप्लाई अबाधित रहे, इसके लिए बाजू में वो एक रिजर्वर क्रिएट कर रहे हैं, जो कि लॉन्ग रन में एक्स्ट्रा वाटर सप्लाई का काम भी करेगा. सध्या मुंबईत नाले सफाईच्या बाबतीत काय स्थिती आहे कारण का सातत्यानं विरोधकांकडून म्हटलं जातंय खनकटजी सांगते की महानगरपालिकाचे. नाले सफाई झालेली नाहीये. बोलणार ठीक आहे, आधी तुमचं करून घेऊया मग. माझ्या झालं. नाही, आज महिला आरक्षण बिल संसदेमध्ये होत आहे. सर्वात महत्वाचं काँग्रेस त्याला पाठिंबा देते, परंतु परिसीमांच्या संदर्भातलं जे बिल येणार आहे त्याला मात्र विरोध करते आहे. संसदेच्या सीट वाढणार आहेत, त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या सुद्धा वाढणार आहेत. कसं बघता याकडे? एकाला समर्थन आणि असं आहे की हा बरोबर आहे, तुमच्या म्हणणं बरोबर आहे. हा काँग्रेसची जुनी पद्धत आहे. त्याने माहीत आहे की ते महिला आरक्षणाचा विरोध करू शकत नाही, म्हणून सांगतात त्यांचे समर्थन बिलचा विरोध करतात. आता प्रपोर्शनेटली प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सीट वाढली तर काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? पॉप्युलेशन वाढली आहे. 1950 किती पॉप्युलेशन होती, आज किती पॉप्युलेशन आहे, तर त्याप्रमाणे जर सीट वाढली तर त्यामध्ये काय अडचण आहे? कोणाने एक राज्याने जास्त दिली असेल तर समजू शकता. मुंबई महानगरपालिका आपल्या लोअर परळीच्या ब्रिजच्या डेव्हलपमेंटवरून त्याच्या खाली जागेचा शिवसेनेने आपल्यावर पालिकेच्या कारभारात जवळाजवळ असा आरोप केलेला आहे. कोण शिवसेनेमध्ये कोणती शिवसेना? उद्धव सेठ युवाटी, त्यामध्ये कोण नाव तरी सांगा. ते काय तिथे कोण तिथे राहिले, कोण कुठे गेले काय माहित नाही म्हणून विचारतो. विरोधी पक्षनेता ठीक आहे, आता सांगतो तुम्हाला. ठीक आता सांगतो तुम्हाला. असं आहे, किशोरी पेडणेकरने सर्व माहिती. सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, उपोषण केला नाही, ते उपोषणचा बॅनर लावला होता, पण 10 मिनिटाचं उपोषण केल्यानंतर ते निघून गेले तिथून. असं आहे की ते श्रीमती किशोरी पेडणेकर माननीय विरोधी पक्ष नेता आणि श्री अजय चौधरीजी पार्टीचे उबाटेचे नेता, दोघांना मला माहिती आहे की जे प्रपोजल होता की ते ब्रिजचे लोअर परेल ब्रिजचे 2 ब्रांचेस आहे. एक मेन ब्रांच आहे आणि एक साईड ब्रांच आहे, तुलसी पाईप रोडवर जाता. तर मेन ब्रांचचे खाली ब्युटिफिकेशनचा प्लान आमची सरकारने, आमची DPDCने मंजूर केला आणि हमारी महानगरपालिका ते त्यांच्या ब्युटिफिकेशनचा प्लान तयार करत आहे. त्यामध्ये काही अडचण आहे का? त्यांचा विरोध असा होता की आमच्या ब्युटिफिकेशनचा प्लान डावलून तिथे ते नवीन काही करत आहे. त्याने सर माहीत होता की ते प्लानमध्ये काही अडचण नाही आहे, तरी पण करायचं काय म्हणून त्याने ते एक खोटा नॅरेटिव्ह तयार केला. जुनी पद्धत आहे त्यांची, पण ते चालला नाही. आता आम्ही काय करणार आहे? आम्ही म्हणा मी कुठेही नाही आहे. ते शिव कल्याण मंडळ त्याने गोरेगावमध्ये, आपल्यामधून कोणी गोरेगावमध्ये असेल किंवा जाऊन तिथे बघा, गोरेगावचे नवीन ब्रिज आहे त्या ते खाली ते 6 महिन्यापूर्वी एक स्किल सेंटरने अभ्यासिका सुरू केली. आजपर्यंत तिथे 500 विद्यार्थीने उत्तीर्ण होऊन सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या मार्गावर लागला आहे. आप तिथला अभ्यासिका पूर्ण फुल चालती. ते शिव कल्याण मंडळने इथे पण अप्लाय केला, महानगरपालिकाने त्याने ॲग्रीमेंट करून दिलं. तिथे काय करणार आहे? तिथे शिवसेनाचे ऑफिस करणार आहे, काही कॉमर्शियल एंट्री करणार आहे, काही नाही करणार आहे. तिथे ते स्किल सेंटर आणि अभ्यासिका हे दोघंही तिथे सुरू करणार आहे. ते तिथे ऑलरेडी चालत आहे. यामध्ये ते लोकांना आम्ही सर्वजण त्याने विचारला, त्याने सांगितलं की आम्हाला आता रजिस्ट्रेशन करून घ्या, आम्हाला अभ्यासिकाचा पण लाभ पण घ्यायचा आहे आणि स्किल सेंटर पण आम्हाला मुलं मुलींना पाठवायचं आहे.
आता हा सर्व गोष्ट माननीय अजय चौधरी साहेब आणि माननीय किशोरी पेडणेकरजी दोघांना पूर्णतः माहीत होता, तरी पब्लिसिटी करायची, ओपोषण करायच्या, नंतर तुम्हाला समोर यायच्या त्यांचा प्लान होता की आम्ही जिंकले, आम्ही गार्डन वाचला, आम्ही पूर्वी त्याने तिथे आमच्या पार्टीने तिथे होर्डिंग ठेवला, त्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे लोकांनी समोर एक दिवस पूर्वी सांगितला, म्हणून त्याचा काही हा वार फूस झाला. पण त्यांचा जो आरोप आहे की तुम्ही महापालिकेच्या कारभारावर इन्फ्लुएन्स करता किंवा ढवळाढवळ करता, काय इन्फ्लुएन्स करतो? आता इथे आलो इन्फ्लुएन्स केला का? काय इन्फ्लुएन्स करतो? जनप्रतिनिधी जायचं की आमचा 70% काम महानगरपालिकाचे संबंधित असतात, तर महानगरपालिकामध्ये काय बोलायचं नाही का? हा शक्य नाही. असं कोण म्हणतं? त्यांच्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हणावं हेच मोठं आश्चर्य आहे. ज्यांची स्टँडिंग कमिटी आणि महापालिकेचं कामकाज हे मातोश्रीवरून आदेश आल्याशिवाय हलत नाही, किंवा घरातनं बाहेर पडताना सुद्धा मातोश्रीने आज सांगितले की नाही बाहेर पडू की नाही, अशी ज्यांची स्थिती आहे त्यांनी तरी किमान असे आरोप आमच्यावर करू नयेत. लोढाजी, मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांच्या बाबतीत निर्णय दिला तरी सुद्धा गिरगाव चौपाटीवरती कबुतरांना मोठ्या प्रमाणात खाद्य आणलं जातंय. कशा पद्धतीने तुम्ही या मुद्द्याकडे बघताय, तुम्ही काय आव्हान करू? मला माहित नाही, ऑफिशियली कुठे अलाउड नाही. हां, मुंबईच्या बहुतांश ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती ऑफिशियली कुठेही अलाउड नाही आहे, तरी पण कोणी करतच महानगरपालिका योग्य कारवाई करते.